नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। अतिक्रमण विभाग कर रहे अत्याचार दिव्यांग लोगों पर। शनिवार 2025 को देसाईगंज नगर परिषद के परिसर में 40 से 50 दिव्यांगों का ग्रुप अपनी परेशानी लेकर आया और उन्होंने बताया किस प्रकार अतिक्रमण विभाग अतिक्रमण हटाने के नाम पर हमारा सामान जैसे शटर, एंगर और भी कई चीजें ट्रैक्टर में भरकर ले गया और ये सिर्फ हम गरीबों के साथ हुआ है। अमीर लोगों की दुकान पर कोई अतिक्रमण की कार्यवाही नहीं की गई। अमीरों और गरीबों के बीच भेदभाव क्यों कर रही है अतिक्रमण विभाग? इसलिए इस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए मैं न्याय की मांग करती हूँ, ऐसा उन्होंने कहा। 2025 दिवस शनिवारला मी दिव्यांगांसाठी माणुसकीची भिंत देसाईगंज शहर या ठिकाणी उभारत होते। तर उभारत असण्याची खबर लागताच नगर परिषद देसाईगंज येथील कमीत कमी 50 ते 40 कर्मचाऱ्यांचा समूह माझ्यापर्यंत येऊन त्यांनी माझं जे अतिक्रमण आहे ते क्षणाचीही वाट न पाहता मला कुठल्याही गोष्टीची विचारपूस न करता माझं अतिक्रमण त्यांनी सगळं सावटून घेतलं। टीन, काही लोखंडी एंगल होते, शटर सगळे आणि ते ट्रॅक्टरमध्ये टाकून घेतलं। आता जेणेकरून असा हा एक अन्याय आहे एका दिव्यांग व्यक्तीवर की ऑलरेडी त्या ठिकाणी कुरखेडा रोड पासून तर पूर्ण तो बाजारपेठ वगैरे सगळा हा संपूर्ण हा अतिक्रमणचा एरिया आहे आणि एकाचेही अतिक्रमण न हटवता केवळ फक्त आणि फक्त माझाच अतिक्रमण हटवलेलं आहे। तर आणि त्यांनी वर्षानांगावे ही कंप्लेंट करेल किंवा काहीतरी आमच्या विरोधात जाऊन तक्रार करेल असं त्यांनी लक्षात घेता त्यांनी आणखी परत 8 दिवसांनी म्हणजे 8 तारखेपासून 8-10 दिवसांनी हे इकडे प्रथम माल वगैरे आहे या इकडल्या आर्मोरी रोडवरचे काही एक दोघांचे अतिक्रमण हटवलेले आहेत। तर मला सांगा, अतिक्रमण हे श्रीमंत आणि गरिबीचा भेदभाव करताना मला दिसत आहेत। बऱ्याच श्रीमंत लोकांचे अतिक्रमण हे रस्त्यावर असून सुद्धा त्यांना हटवत नाही आणि आम्हा गरीब माणसांचे अतिक्रमण एक सुद्धा आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आदेश देत नाही आणि कुठल्याही गोष्टीचं परिपत्रक न देता एक दिव्यांग महिलेचं अतिक्रमण हटवून टाकला। तर मला ह्यासाठी थोडा न्याय पाहिजे, याकरिता मी पत्रकार परिषद या ठिकाणी आज घेत आहे। हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहे न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।